तात्याला लोकांनी वेडा म्हटले ते योग्य नाही असे आता मला राहून राहून वाटते. मला वाटते तात्या हा निसर्गप्रेमी होता. तो वेडा नव्हता, अगर वेडसरही नव्हता. त्याने फक्त वेड्यासारखे निसर्गावर प्रेम केले, पण निसर्गावर प्रेम करण्याची कल्पनाच आमच्या गावी वेडगळपणाची ठरली. अर्थात तात्याला मात्र स्वतःला मिळालेल्या उपाधीचे कधीच काही वाटले नाही. आपल्याला लोक वेडा म्हणतात हे त्याला ठाऊक होती, पण भोवताली लोक नाहीतच असे समजुतीने तो वागायचा. झाडाझुडपांच्या संगतीत तो अधिक असायचा. फुलझाडांवरच्या कळ्या काढू नयेत, माडावरचे नारळ काढू नयेत, पडलेले तेवढे नारळ घ्यावेत अशी त्याची काही अव्यवहारी मते होती. श्रावणात मी पत्रे गोळा करू लागलो की तात्या हटकून थांबत असे. नागपंचमीला 5 झाडांची 5 पाने, गोकुळाष्टमीला 8 पाने अशी पत्रे जमा करावी लागत असे. अशा वेळी तात्या गंभीर होऊन थांबायचा. उजव्या हातातील काठी पाठीमागे टेकून त्याच्यावर थोडासा रेलायचा आणि संतपणे आग्रही आवाजात म्हणायचा, "आपू, डोळे झाकून पत्रे काढू नको, पाने मोजून घे. घावली म्हणून ओरबडू नको झाडं, दुखवतील रे ती. देवधर्मासाठी म्हणून थोडी पाने खोडावीत, पण ती निश्चित मोजून. एक पान फुकट जाता कामा नये असा त्याचा कटाक्ष होता. पानांमुळे झाडे श्वास घेतात सोडतात असा एक शास्त्रीय सिद्धांत सांगून तो अंगाला वळसे देऊन पुढे चालू लागायचा. एकदा तर संतापाच्या भरात त्याने माझ्यावर काठीसुद्धा उगारली होती. मारली नाही म्हणून ठीक, नाहीतर हाताचे किंवा बरगडीचे हात मोडले असते आणि त्यात त्याला काहीही वाटले नसते. हाड मोडले तर काय मोठेसे, झाड मोडले असते तर तो हळहळला असता. पण हे सारे व्हायला कारण काय? तो प्रसंग मला आठवतो. एकदा सकाळी मी शेतातून चाललो होतो. शेतातल्या मेऱ्यावर लाजारीची वेली होत्या. त्यावर लाथ मारत मी पुढे पुढे चाललो होतो. लाजारीची पाने पटापट मिटत होती. ते पाहून मला गंमत वाटत होती. तेवढ्या तात्याने मला कोठून पाहिले कोण जाणे. तो धावत आला आणि दोन्ही हातांनी काठी उगारून त्याने 2-4 शिव्या हासडल्या. झाले काय तेच मला कळेना. क्षणभर घाबरलो हे खरे, पण पळालो नाही. तात्याच्या तोंडाकडे टकमक पाहत राहिलो. तात्या धावला होता म्हणून त्याला दम लागला होता. झालं काय ओरडायला मी जरा दामात घेतलं. "आपू, नको रे मुला लाजारीची नासाडी करू. अरे लाजाळू वनस्पती ती, तिचा नको असा छळ करू." लाजारीच्या वेलीवर लाथा मारल्यामुळे तिचा छळ कसा होतो ते मला कळले नाही, परंतु तात्याच्या कळवळलेला जीव पाहून मी सरद झालो आणि पुन्हा लाजारीवर लाथ न मारता रस्त्याने चालू लागलो. जादूगार, शाहीर, डोंबारी ही मंडळी गावोगाव नेहमीच यायची आणि शाळेशी सलगी करायची. मग शाळेतल्या प्रत्येक पोराकडून पैसा 2 पैसा वर्गणी काढून ₹1-1.5 जमला की शाळेच्या मुलांसाठी एक खेळ व्हायचा. एकदा डोंबाऱ्याचा असाच खेळ होता. डोंबाचा खेळ म्हणजे सारे ठरलेले असायचे. आवाज फार आणि कृती कमी. ढोलक्याचा आवाज आणि तोंडाचा आवाज. खेळ म्हणजे पोरांच्या 2-4 उलट्या-सुलट्या उड्या, तारेवरची कसरत आणि मेंढराची टक्कर. डोंबाऱ्याच्या पोराच्या उलट्या-सुलट्या उड्या झाल्या, मग डोंबाऱ्याच्या बायकोची तारेवरची कसरत सुरू झाली. तारेचे एक टोक काठीला आणि दुसरे टोक झाडाच्या फांदीला बांधले होते. डोंबाऱ्याची बायको तोल सांभाळीत नुकतीच कुठे दोरावर चालत होती, त्यामुळे झाडाची फांदी थरथरत होती. तेवढ्यात तात्या हजर झाला. झाडाची फांदी थरथरत आहे हे पाहताच तात्या कळवळला. मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून त्याने डोंबाऱ्याच्या बायकोला खाली उडी टाकायला लावली. डोंबाऱ्याच्या अंगावर काठी उगारून फांदीचा दोर सोडायला लावला आणि हातवारे करून करड्या आवाजात त्याने सर्वांची खरपूस हजेरी घेतली. बिचारी फांदी थरथर कापली. "तरी देवाने तुम्हाला काडीची अक्कल दिली नाही, कसले खेळ करता?" असे ओरडत त्याने मोठ्या मोठ्या आवाजात सर्वांचा उद्धार केला. तारेवरची कसरत बंद पडताच डोंबाऱ्याने मेंढराचा खेळ सुरू केला. मेंढा समोरून धावत यायचा आणि डोंबारच्या हातातल्या दगडावर टक्कर द्यायचा. त्या दगडाच्या ठिकऱ्या उडायच्या. हा प्रयोग 3दा करण्यासाठी डोंबाऱ्याने 3 दगड आणून ठेवले होते, पण पहिला दगड फुटताच तो दगड आपल्या डोक्यावर आपटून फुटल्याप्रमाणे तात्या कळवळून ओरडला. "गरीब जनावराचा नको रे छळ," असे मोठ्याने ओरडत त्याने डोंबाऱ्याच्या कमरेला विळखा घातला. डोंबारीने हाती घेतलेला दुसरा दगड त्याला शेवटी खाली टाकावा लागला, पण बिचाऱ्या मेंढ्याला ते काही कळले नाही. सवयीनुसार तो धावत आला आणि लोक ओरडत असतानाच त्याने तात्याला धडक दिली. त्यामुळे तात्या आणि डोंबारी दोघेही कोलमडून पडले, पण दुखापत झाली ती तात्यालाच. तो महिनाभर बिछाण्यावर पडून राहिला. डोंबारी दुसऱ्या दिवशी आपल्या लवाजम्यानिशी दुसऱ्या गावी चालता झाला. त्यानंतर जवळजवळ महिनाभर गाव नुसता हसत होता. खुळ्या तात्याची चेष्टा चालू होती, पण तात्याने मात्र ती चेष्टा मनावर घेतली नाही.
बरा होताच तो पुन्हा हिंडू फिरू लागला. पुन्हा निसर्गाशी एकरूप होऊ लागला. मला आठवते तात्या एखाद्या झाडाच्या सावलीत तासनतास मोकाटपणे बसलेला असायचा. जमिनीवरचा चारा निहाळायचा. झाडावरची फुले नुसती हुंगायचा आणि गोंजरायचा. पहिला पाऊस पडला म्हणजे त्याच्या सरी अंगावर यायच्या. भिकेडोंगारी ही गावाची स्मशानभूमी, पण तिथून गावाची वनराजी दिसते म्हणून तो बराच वेळ त्या स्मशानभूमीत बसून राहायचा. जेवण झाल्यावर 2 घास कुत्र्यांना घालायचा. तोंडाने आ करत 4 शेते कावळ्यांना शिपडायचा. शेतात चारणाऱ्या गाई म्हशींच्या पाठीवरून हात फिरवायचा. असा हा आमचा तात्या. मग सांगा त्याला वेडा म्हणणे योग्य आहे काय?